रोजच्या जेवणातली आलू वांग्याची रस्सा भाजी. कुठलेही जास्तीचे मसाले न वापरता आपण ही तयार केली आहे. ही भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा तेलाच्या पोळीसोबत पण खूप छान लागते. अगदी मोजून 15 मिनिटात ही भाजी तयार होते. म्हणजे तुमचं प्रिपरेशन आणि तयार होईपर्यंतचा वेळ. भाजी कुकरमध्ये तयार करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे मध्ये मध्ये पाहायची अजिबात झंझट नाही. आणि भाजी कुकरमध्ये जरी केली असली तरी तुम्ही बघू शकता अजिबात गलगल झालेली नाही आहे ही भाजी. आणि भाजी जरी आपण इतक्या साध्या पद्धतीने ही तयार करून घेतली ना तरी खायला जी आहे ते अगदी चवदार लागते. आणि तुम्ही बघू शकता भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि भाजीचा रस्सा बघा आपला अगदी एक्झॅक्ट झालेला आहे हा रस्सा. आणि या रश्श्यामध्ये आपण कुठलंही वाटण वगैरे वापरलेलं नाही अजिबात, तरी तुम्ही बघू शकता रस्सा किती परफेक्ट आहे. म्हणजे या भाजीच्या बाबतीत सांगायचंच झालं तर सिंपल बट स्वीट असं म्हणता येईल. वरून छान अशी भरभरून कोथिंबीर घालून मस्त सर्व करायची. आहा, एक नंबर लागते अगदी. नमस्कार, सुषमाज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण रोजच्या जेवणासाठी आलू वांग्याची रस्सा भाजी बनवतो आहे. अगदी कुठलेही मसाले नाही ना, खडे मसाले ना याच्यामध्ये वाटघाट, अगदी साध्या पद्धतीने ही भाजी बनवतोय आपण. पण तुम्ही म्हणाल तर ही भाजी इतकी रुचकर आणि चवदार लागते की तुमच्या घरातील सगळेजण अगदी बोटं चोकून खातील, इतकी छान. म्हणजे रोजच्या जेवणासाठी नाही, तुम्ही केल्यानंतर आणि भाजी तयार केल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे आपल्याकडे कोणी पाहुणे आले ना तर तेव्हाही आपण ही भाजी करू शकतो, इतकी छान ही भाजी तयार होते. अगदी पटकन तयार होणारी कुकरमधली ही रेसिपी आहे. आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. इथे मी 300 ग्राम हिरवे वांगे घेऊन घेतलेले. तर या वांग्याच्या साईजनुसार आपण या वांग्याला कट करून घेऊया. ॲक्च्युली ना हे हिरवे वांगे चवीला खूप चांगले लागतात आणि हिवाळ्यामध्ये स्पेशली हे वांगे येतात. तर हे बघा, हे छोटं होतं वांगं, त्याच्यामुळे मी फक्त याच्या 2 फोडी करून घेतल्या. आणि मी देठं पण काढणार नाही कारण मला देठासहित वांग्याची भाजी आवडते. जे थोडे मोठे वांगे आहेत तर त्याच्या आपण 4 फोडी करून घेऊया. तर हे सगळे वांगे मी अशा पद्धतीने कापून घेते. कापून घेतलेल्या ह्या वांग्याच्या फोडी पाण्यामध्ये टाकून द्यायच्या, नाहीतर त्या काळ्या पडतात. हे 2 आकाराचे बटाटे घेऊन घेतलेले आणि या बटाट्याची सालं काढून घेऊ आणि याला पण आपल्याला कापून घ्यायचं. आता या बटाट्याच्या पण आपण मोठ्या मोठ्याच फोडी करून घेऊ आणि हे बटाटे पण आपण या वांग्यामध्येच टाकून घेऊ. तर जेव्हा आपण आलू वांग्याची भाजी करतो ना तेव्हा नेहमी आलू जे आहे ते कमी घ्यायचे वांग्यापेक्षा. शेवटी तुमच्या आवडीवरती आहे, पण मला आलू वांग्याच्या भाजीमध्ये वांगे जास्त आणि आलू फार कमी घेते मी. त्यानंतर ह्या आकाराचे 2 टोमॅटो घेऊन घेतलेले. या टोमॅटोच्या पाठीमागचं हे काढून घ्यायचं आणि या टोमॅटोला आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायचे. खूप मोठे मोठे काप नाही करायचे टोमॅटोचे. अशा पद्धतीने आपण टोमॅटो कापून घेऊ. त्यानंतर या आकाराचे 2 कांदे आहे. तर या कांद्याला पण आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायचं आहे. मी कांदे धुवून घेतले होते आधीच. बाहेरचं जे साल आहे ना ते काढून घ्यायचं कांद्याचं. हे काळपटपणा असतो ना तर परत एकदा हे कांदे धुवून घ्यायचे. कट केल्यानंतर कांदे मग पाण्यात नाही घालायचे जेव्हा आपण भाजीसाठी वापरतो. आणि या कांद्याला पण अगदी बारीक बारीक कापून घेऊया. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कापायचे आहे कांदे. आणि इथे आपले कांदे पण कापून झालेले आहे. आणि त्यानंतर ही एक हिरवी मिरची घेऊन घेतलेली. तर हिरव्या मिरचीला धुवून घ्यायचं पहिले आणि त्याला पण असं आपण बारीक कापून घेऊ. तर ही मिरची जी आहे ना मी थोडी तिखटवाली घेतलेली. तुम्ही फिकी पण घेऊ शकता, एक वेगळी टेस्ट येते भाजीला हिरवी मिरची घातल्यामुळे. आता आपलं इथे कटिंग सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे. त्यानंतर हा 1 इंचीला थोडा जास्त आल्याचा तुकडा आहे. त्याची वरची जी साल आहे ते आपण काढून घेऊ आणि याचे थोडेसे तुकडे करून घेऊ या पद्धतीने. आता आपण एक पेस्ट तयार करून घेऊ. तर त्यासाठी हे कापून घेतलेलं आलं त्याच्यामध्ये टाकून दिलेलं. नंतर ह्या 10 ते 12 लसणाच्या कळ्या आहेत. नंतर हे जे कोथिंबीर आहे सांबाराच्या काड्या घेतलेल्या, त्याच्यामुळे छान सुगंध येतो एक भाजीला, फ्लेवर पण खूप छान येते. आणि 1.5 चमचा जिरं घालून घेऊ, म्हणजे पोहे खायचा चमचा जो असतो ना त्या चमच्याने. आणि याची आपण आता पेस्ट करून घेऊया. याची आपल्याला खूप फाईन पेस्ट करायची नव्हती, मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीनेच आपल्याला हे करून घ्यायचं होतं. बघू शकता भाजी आपण कुकरमध्ये तयार करतो हे. सो तुम्ही गंजातही करू शकता,
तर गॅस ऑन करून दिलेला आणि कुकरमध्ये आपण आता तेल घालून घेऊया. तर या चमच्याने मी 1 चमचा तेल टाकून घेते. 3 टेबलस्पून वगैरे हे तेल असेल. तेलाला आपण गरम होऊ देऊया. 1 चमचा मोहरी घालू आणि मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं. इथे तुम्ही तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता किंवा कमी करू शकता. मोहरी अशी छान तडतडली की हा कांदा घालून घेऊ त्याच्यामध्ये. आणि या कांद्याला ब्राऊन होईपर्यंत आपण परतवून घेऊ. म्हणजे खूप डार्क ब्राऊन नको, पण असा ब्राऊन कलर छान यायला पाहिजे त्या कांद्याला. तुम्ही बघू शकता इथे हलकासा रंग चेंज झालेला आहे. सोनेरी रंगाचा आपला कांदा झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये म्हणजे कांदा तो चांगला झाला की मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही मिरची घालून घेऊया. ही पेस्ट टाकून घेऊ. आता कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण याच्यामध्ये याला परतवून घेऊ. लसण अद्रकाचा कच्चेपणा निघून गेला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धने पावडर घालूया. तर 2 चमचे आपण धने पावडर घालून घेतलेली, ती पण या तेलामध्ये परतवून घेऊ. कारण धने पावडर जी आहे ती कच्ची आहे, म्हणजे भाजलेल्या धन्याची नाही आहे, म्हणून थोडीशी आपण याच्यामध्ये होऊ देऊ याला. आता अर्धा चमचा हळद पावडर. गॅसची फ्लेम इथे आता एकदम स्लो करून द्यायची. आणि 1 चमचा मिरची पावडर. तर इथे मी चांगलं भरून घेतलेलं आहे मिरची पावडर. तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला, कमी अधिक. आणि आपण याला पण थोडंसं याचा कच्चेपणा निघून जाऊ देऊ. आता मिरची पावडर त्याच्यामध्ये परतवून झालं की त्याच्यानंतर हे टोमॅटो घालून घ्यायचे. त्याच्यामुळे भाजीला ना चव चांगली येते. आपण तेलामध्ये थोडंसं मिरची पावडर होऊ दिलं ना तर भाजीची टेस्ट पण चांगली होते आणि स्वाद पण छान येतो. मिक्स करून घेऊया. अगदी मिक्सरमध्ये पाणी टाकून, हे पाववाटी पाणी आहे, मिक्सरमध्ये मी टाकून घेतलेलं, कारण मिक्सरला थोडंसं लागलेलं होतं, ठसका उठू नये म्हणून हे पाणी घालून घेतलेलं मी. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. थोडं अजून टाकते, म्हणजे छोट्या चमच्याने मी 1/2 चमचा वगैरे टाकलेला. मिक्स करून घेऊ. आणि आपल्याला या टोमॅटोला ना छान याच्यामध्ये आता शिजू द्यायचं, म्हणजे अगदी सॉफ्ट होईपर्यंत हे शिजू द्यायचं आहे टोमॅटोला. अगदी एखाद्या मिनिटात हे टोमॅटो सॉफ्ट होऊन जातात, म्हणून मी झाकण ठेवून दिलेलं त्याच्यावर. आपण बघूया आपले टोमॅटो सॉफ्ट झाले की नाही. झाले असेल, पटकन होऊन जातात झाकण ठेवल्यामुळे, तर लगेच होते. बघू शकता छान सॉफ्ट झालेले आहे टोमॅटो आपले. थोडंसं चमच्याने असं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे छान सॉफ्ट झालेलं आहे. आणि अगदी काय म्हणतो आपण, असा एक प्रकारचा हा मसाला तयार झालेला आहे छान. आता ह्या आलू वांग्याच्या फोडी घालून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊया. ह्या फोडी मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घेतल्यानंतर अगदी मीडियम फ्लेमवरती एखादा मिनिट आपण असंच राहू देऊ आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकू. त्याच्यावर झाकण ठेवून देते मी. इथे 1 मिनिट झालेला आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकूया. तर इथे आपला रस्सा जो आहे ना, आपल्याला खूप पातळ पण नाही करायचा आहे आणि खूप घट्ट पण नको. मीडियम दाटसर आपण याचा रस्सा तयार करून घेऊया, जेणेकरून आपल्याला ही भाजी भातासोबत, पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पण खाता आली पाहिजे. परत हे मिक्स करून घ्यायचं छान. परत थोडं पाणी घालून घेते, म्हणजे मी इथे 1/2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आणि सुरुवातीला आपण जे पाववाटी वगैरे पाणी टाकलं होतं ते. कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि हाय फ्लेमवरती फक्त 1 शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करून द्यायचा. कुकरला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच कुकर उघडायचं. मस्त सुगंध येतोय भाजीचा. आपण बघूया भाजी. बघा छान भाजी शिजलेली आहे. अगदी रस्सा पण मस्त झालेला आहे भाजीचा आणि गलगल पण नाही झालेली. बघू शकता तुम्ही वांग्याच्या फोडी अगदी तशाच्या तशाच आहे आणि आपले बटाटे पण मस्त शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू आणि बस अगदी वाढायला, सर्व करायला रेडी आहे. आणि ती आपली भाजी अगदी रेडी आहे. पटापट अशी गरमागरम खूप छान लागते ही वांग्याची भाजी. सो तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी ही आलू वांग्याची भाजी नक्की तयार करा आणि तयार केल्यानंतर आणि खाल्यानंतर मला नक्की सांगा की भाजी कशी झाली होती. खरंच सुपर बनते ही भाजी. आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.